जिजे मी उमरेजला जाऊन येतो ग. हा, उमरेजला काय काम काढलं आज? अगं मायडीकडे चाललोय. का? अगं का म्हणून काय विचारतीस? रक्षाबंधन आहे आज. आज आहे वे? तुझ्या काय लक्षात नाही का काय? अहो, कामाच्या यापात काय लक्षात राहतंय तवा? कामाच्या यापात नाही अगं, त्याला माया असावी लागते. जिजी, उगाच तुम्ही टोकाचं बोलत जाऊ नका. पुष्पे, अण्णाला राखी तरी पाठवलीस का पोस्टानं? विसरले. ही काही इसरायची गोष्ट आहे का? आता मी विसरली. तुमच्या लक्षात होतं ना, मग तुम्ही पाठवायची होती ना. अगं भाऊ तुझा आहे का माझा? हे राहू देत. अरे तिला काय सांगून उपयोग आहे? मग ते वड पुजायचं असू देत, नाही तर राखी बांधायची असू देत, नाही तर आणि काय असू देत, तिला काय फरक पडत नाही. तू एक काम कर, जाता जाता तू पोस्टात टाक. होय, मी करतो ती. आजा, तू बी जातोस हे मावशीकडे? नाही नाही, मी विकायच्याला घेऊन निघालोय विकायला भेटायला. म्हणजे तर तुम्ही बेळगावला जाणार होय? होय. तुम्ही तर पाक अगदी 5 वडला गेलं का बेळगावला जाताय की. आता जाताना बोलायच पाहिजे वे. आता जाते तर जाऊ दे की त्याला. आजा, जा रे तू. हा मामा, काय? मावशीला सांग सवड मिळाली की येऊन जाईन म्हणून. जिजे येतो. हा, जिजे मी बी निघतो. हो. येऊ का ग? पुष्पे, तू काय का त्या पोरांसारखी बोलत असतीस? मी काय मुद्दाम बोलले का तवा? आता बघा की, तिसऱ्यांदा चाललेत तिकडं. वाट खर्ची काही कमी आहे होय? म्हणून बोलले मी. असू देत. तुझ्या कामाचा तुला लय याप पडला असेल ना, ते बघ जा आधी. जा. मावशी, आवरलं का? उशीर झाला, आवरले. तुमचीच वाट बघते. काय लेकाला भेटायचं म्हणून तासभर आधीच आवरून झालेलं दिसतंय. बर, औषधं घेतली का? होय. आजानं रावले आले नाहीत व्हय अजून? नाही ना. ह्या आजाला लय वेळ लागतो आवरायला. असू दे ग, येईल. काय येईल? कायम लेट करतो त्यो. काय आज्या, कधीतरी येळेवर येत जा की. म्हणलं होतं का नाही शितली शिवा घालणार म्हणून? होय, मला काय हाऊस नाही आली तुला शिव्या घालायला. तू लेट केला ना म्हणून बोलती. अरे मी नाही लेट केलं. हे आहे ना, हुबलाक तास लावते आवरायला. अयो, मी कुठं नाही ग शीतल, ह्यानं उशीर केला. राहुल्या, खोटं बोललास ना एका बुक्कीत आउट करीन बघ. होय, उगाच कशाला त्याला बोलतोस? स्वतः लेट केला सांग की मग. अरे मी नाही लेट केलाय, हे आहे ना हेनच लेट केलाय. तर बर, असू दे. आता इथंच भांडत बसू नका, नाहीतर उशीर होईल आपल्याला जायला. वय, मला कधी एकदा इक्याला भेटीनं असं झालंय. या बस. मावशी, औषध घेतली ना? होय, घेतली. आणि हो, लाडू घेतले का? नाहीतर ते राहतील घरीच. होय, घेतलेत की. ते काय, चला निघू. तिथले आज पार्टी ना? का? मी कशाला तुला पार्टी देऊ? अरे हो, आणि मिळाली असेल की तुला. कसली वळणी. अरे रक्षाबंधन नाही आज. मग ध्रुव आणि सौरभने दिली असेल की वावणी. आज रक्षाबंधन हाय वय. इसरलंच होत की. इसरू नये म्हणून त्यासाठी बहीण असावी लागते. मग आपण बेळगावला कशाला चाललंय वाटलं तुला? इक्याला भेटायला. अरे मंद, विकेल तर भेटायचंच आहे, पण तिथे गेल्यावर शीतल राखी बांधणार आहे. ते मेन कारण आहे काय. अयो, शीतलनं मला राखी बांधली तर? नाही 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 नाही, असं होऊ नाही शकत. ए, अरे काय झालं? हं?
हा आता आठवलं मला. बापूने एक लय महत्वाचं काम सांगितलं होतं, विसरलोच होतो मी. गेलं पाहिजे मला. ए ते काम मी आल्यावर कर चल. नाही 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 नाही, मी तुमच्या संग आलो तर माझं लय अवघड आहे. हा म्हणजे ते काम नाही केलं तर मग माझं काय खरं नाही. नको बाबा, तुमचं तुम्ही या राख्या बांधून. चल की रावल्या, आज रक्षाबंधन आहे. केवढा चांगला दिवस आहे आज, इकेला बी भेटता येईल. बरोबर आहे तुझं, पण नको, तुम्ही या जाऊन. रावले उज नाटकी करू नको, आता मुस्काडीन बघ. होय, नको बाबा, तुमचं तुम्ही जावा, नाहीतर माझं काम होईल. हा? म्हणजे माझं इथलं काम करतो ना. जावा सावकाश. हा, मी जातो. हे असं असते रावल्याचं. यायचं नव्हतं तर आवराला वेळ कशाला लावला? निघालो असतो का नाही आपण? बर राहू दे, आपण जाऊया. चल. किससे मिलना? रिक्रूट विक्रम राउत से। सर उसकी माँ ही है, परमिशन मिले आज मिलने के लिए। आप यहाँ पे रुक के, मैं अभी बुलाता हूँ। ले आजा, तू त्या फौजीला कुणाला बोलव असं म्हणलास? विक्रमला। हा, म्हणजे इकेच्या नावाच्या आधी काहीतरी नाव घेतलं ना? हा, रिक्रूट। हा, रिक्रूट का म्हणला? कारण तो रिक्रूट आहे। फौजीला रिक्रूट म्हणतात वय? अगं नाही नाही, ते भरती होतात ना ते रिक्रूट असतात, आणि इथल्या ट्रेनिंग आणि एक्झाम मध्ये पास झाले तर ते फौजी बनतात। आणि पास नाही झालं तर सगळं पहिल्यापासून का? नाही, नापास झालं तर परत मग इथे एक चान्स मिळतो ट्रेनिंग मध्ये पास होण्यासाठी। तसं तुला मिळतो का नाही? ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च, तसं नसतं इथे। हो का? मला सांग, दुसऱ्या चान्स मध्ये बी पास नाही झालं तर? तर मग डायरेक्ट घरला जायचं। तू काय एवढं विचारतेस? नाही, समजा तुझ्याकडनं नाही झालं तर तू घरी बसून काय करणार म्हणून विचारलं। शिकले